नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विकासाचे वादळ आमदार किसन कथोरियांना मंत्रिपद द्यावं, वसई शेलवलीच्या सरपंचांसह जनतेची मागणी. कल्याण मुरबाड विधानसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि विकासाचे वादळ, विकास पुरुष, कार्यसम्राट अशा बिरुदावली ज्यांना शोभून दिसतात असे आमदार किसन कथोरियांना महायुतीच्या सरकारने मंत्रिपद द्यावं अशी मागणी वसई शेलवलीचे सरपंच रवींद्र सीताराम भोईर यांच्यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून होत आहे. गेली 4 वर्ष मुरबाड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आमदार किसन कथोरे हे करत आहेत. या वर्षात त्यांनी आत्तापर्यंत लाखोंचा विकास निधी आपल्या मतदारसंघात आणला आहे. प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या, शहरे या भागात त्यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला. त्यामुळे त्यांना विकास पुरुष, विकासाचे वादळ, कार्यसम्राट आमदार असे संबोधले जाते. यावेळी ते विकास कामाच्या जोरावर 5व्यांदा आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आले. यावेळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून कल्याण तालुक्यातील वसई शेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र भोईर हे प्रचार करत होते. त्यांनी आपल्या गावातून श्री कथोरे यांना मतांचे लीड दिलेच, शिवाय इतर भागातून देखील भरघोस मते मिळावी म्हणून प्रयत्न केले. या सर्वांच्या मेहनतीने व कष्टाच्या जोरावर आमदार किसन कथोरे हे निवडून आले. पण प्रत्येक वेळी त्यांच्यापासून मंत्रिपद दूर राहिलं होतं. परंतु यावेळी असे होऊ नये. संपूर्ण मुरबाड मतदारसंघ व ठाणे जिल्ह्यातील जनता त्यांच्यावर प्रेम करते. त्यामुळे या महायुतीच्या सरकारने त्यांना मंत्रिपद देऊन जनतेच्या भावनांचा आदर करावा. हे विकासाचे वादळ मुरबाड मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्र विकास कामांनी व्यापून टाकतील अशी आशा वसई शेलवलीचे सरपंच रवी भोईर यांनी व्यक्त केली. त्यामुळे आमच्या व जनतेच्या मागणीचा वरिष्ठांनी विचार करावा असंही ते म्हणाले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक. सम्राट आमदार, विकासाचे वादळ असे ज्याला संबोधले जाते ते माननीय श्री किसनजी कथोरे साहेब हे सलग 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे माझ्यासह मी श्री रवींद्र सीताराम भोईर, सरपंच ग्रामपंचायत वसई शेलवली, माझ्यासह संपूर्ण ठाणे जिल्हा तसेच मुरबाड मतदारसंघ या सर्व नागरिकांची अशी इच्छा आहे की साहेबांना मंत्रिपद मिळावं. त्यांना मंत्रिपद मिळाल्यास ते संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतील. तसेच वरिष्ठांना माझ्या वतीने तसेच ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने विनंती करतो की त्यांना मंत्रिपद मिळावे ही अशी मी इच्छा व्यक्त करतो.